नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार, मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार, तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे। ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले। त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रातील 16,000 मेगावॉट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावं यासाठी 27 जिल्ह्यांच्या मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून 2779 विद्युत उपकेंद्रासाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहेत। जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 2,90,129 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत। सध्या प्रत्येक दिवशी 1000 पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येत आहे। बी बियाणं, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते रामटेकच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात येणार आहे।